नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग आणि नशीबवान या मालिकेच्या आजच्या महासंगम भाग 2 आपण ऐकत आहोत. तर इथे आता अर्जुनला एक आवाज ओळखीचा वाटत असतो आणि तो त्या आवाजाच्या दिशेने निघालेला असतो. खरं तर दरवाजा बंद असतो आणि त्या दरवाजाच्या आडून नेमका कोणाचा आवाज येतोय, हा आवाज ओळखीचा का वाटतोय मला, असा विचार तो करत असतो. खरं तर ह्या दरवाजाच्या आतमध्ये एक खोली आणि त्या खोलीमध्ये वेषांतर करून बसलेला हा महिपत इथे असतो. आणि तेव्हा अर्जुन दरवाजाची कडी ओपन करतो आणि दरवाजाची कडी उघडून तो आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतो. आता आतमध्ये जातो, पण आतमध्ये गेल्यावर महिपतला कोणीतरी आलंय याची चाहूल लागते आणि कोणीतरी आलंय याची चाहूल लागल्यानंतर तो मात्र तिथेच बाजूला बसलेला असतो आणि लगेचच बोलत असतो. काय करावं मनामध्येच बोलतो, ह्या अर्जुनमुळे इकडे मला, त्या वकील अर्जुनमुळे मला कुठे कुठे लपवावं लागतंय, ह्या गोष्टी काही कळत नाहीत. आता कोणीतरी आपल्याला शोधत आलंय याची चाहूल लागताच खिशामध्ये असलेलं पिस्तूल तो बाहेर काढतो आणि आपल्याकडे जर कोणी आलं तर मग त्याला सोडायचं नाही असा महिपत असतो. आणि त्यामुळेच जेव्हा अर्जुन पुढे पुढे येतो तेव्हा तो पिस्तूल घेऊन उभा असतो. आता आपण पाहतो की इकडे जो रुद्र आहे तो त्याला आवाज देतो आणि म्हणत असतो, अरे अर्जुन, तू इकडे काय करतोयस? अरे ही खोली माझी नाही आहे, चल तिकडे. तेव्हा अर्जुन आता तिथून निघून जातो आणि पुन्हा बाहेरून कडी लावत असतो. इकडे आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की गिरिजेच्या खोलीमध्ये सायली गेलेली असते आणि सायली गेल्याबरोबर गिरिजाला आनंद होतो. ती म्हणत असते, सायलीताई तू आलीस, खरंच खूप आनंद झालाय मला. मला तर खूप भीती वाटत होते. आत्ता असं वाटतंय की मला कोणीतरी माझ्या बाजूने आहे. त्यावर सायली तिला म्हणते, अगं ये वेडाबाई, वेडी आहेस का? मी तुझ्या हळदीला येणार नाही, मी तुझ्या लग्नाला येणार नाही, असं कसं होईल बरं? आणि हे बघ, काळजी करण्याची काहीच गरज नाही, मी आले आहे ना आता, तर मग सगळं काही व्यवस्थित होईल, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील, असं सायली तिला म्हणत असते. तर आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला रुद्र आणि अर्जुन ह्या छान अशा गप्पा मारत असतात. आता जो अर्जुन आहे तो रुद्रला गिरिजाबद्दल थोड्याशा गोष्टी विचारत असतो. तू कसा प्रेमात पडलास, कधी प्रेमात पडलास, काय काय हे सगळं काही तो विचारत असतो. आणि तेव्हा रुद्रसुद्धा त्याला सांगत असतो की आता अर्जुन म्हणत असतो, ओळखतो, हा म्हणजे ओळखतो. असं समजू नकोस, ओळखतो वगैरे. तुला एक गोष्ट सांगू का? आत्ता जरी तू तिला ओळखत असलास ना तरीसुद्धा ह्या मुली ज्या आहेत ना त्या खूप जास्त डेंजरस असतात. आणि तुला असं वाटत असेल की ओळखतो वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, पण जेव्हा त्या लग्न करून आपल्या घरी येतात ना तेव्हा मात्र खूपच जास्त डेंजरस असतं हे सगळं. आणि तेव्हा जेव्हा ते आपल्या घरी लग्न करून येतात तेव्हा मात्र त्यांचं त्यांना स्वातंत्र्य दे. त्याचबरोबर त्यांच्यावरती कोणतीही जबरदस्ती करू नकोस. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांच्या इमोशन्स जप. आणि त्यांना इमोशन्स जपत असताना इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना त्रास होणार नाही ह्या सगळ्या गोष्टीची तू काळजी घे, असं म्हणत असतो. आणि त्याचबरोबर तो ही गोष्ट बोलतो की पुन्हा एकदा वन्स अगेन तुझं खूप जास्त कॉंग्रॅच्युलेशन्स आणि खूप खूप अभिनंदनसुद्धा. त्यावर इकडे आता जो अर्जुन आहे तो म्हणत असतो, हे बघ, कितीही काही जरी झालं ना तरीसुद्धा तिच्या पाठीमागे तू खंबीरपणे उभा राहणार आहेस. आणि तेव्हा तो म्हणत असतो, हे बघ, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहण्याचाच प्रयत्न करेल. मी तिला कधीच एकटीला सोडणार नाही किंवा काहीच करणार नाही, असं सुद्धा इकडे तो बोलत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट अर्जुन बोलतो, हे बघ, आपण इथे चांगले असलो ना तर आपल्यासोबत सुद्धा नक्की चांगल्याच गोष्टी होतात, त्यामुळे काळजी करण्याची काहीही गरज नाही, असं सुद्धा अर्जुन बोलत असतो. त्यावर रुद्र म्हणत असतो, तू अजिबात काळजी करू नकोस. काही जरी झालं ना तरीसुद्धा मी त्याच्या पाठीमागे तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन आणि तिला एकटीला कधीच सोडणार नाही, असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की अर्जुन म्हणत असतो की हे बघ, त्या मुली दिसतात तशा अजिबात नसतात. त्या घर सोडून येतात आपल्याकडे आणि आपल्याकडे त्या घर सोडून आल्यानंतर आपण त्यांना थोडासा वेळ द्यायचा समजून घेण्यासाठी. एकदा का त्यांना वेळ दिला की मग झालं, त्यांनी आपलं मन जिंकलं म्हणूनच समज, असं सुद्धा आता इथे अर्जुन बोलत असतो. त्याचबरोबर पुन्हा एकदा त्याला कॉंग्रॅच्युलेशन्स करतो आणि नवीन आयुष्यासाठी, नवीन वाटचालीसाठी पुन्हा एकदा तो त्याला शुभेच्छा देत असतो. तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे प्रियासुद्धा ह्याच गावामध्ये आलेली असते. आणि प्रिया ह्याच गावामध्ये आल्यानंतर ती आता महिपतला शोधत असते. आता महिपतला शोधत असताना इकडे ती एका मुलाला भेटते आणि मुलाला भेटल्यानंतर ती म्हणत
म्हणत असते, हा बघ मोबाईलमधला फोटो त्याला दाखवते आणि मोबाईलमध्ये महिपतचा फोटो असतो आणि ती म्हणत असते, ह्या माणसाला तू इथे कुठे पाहिलंयस का? त्यावर तो मुलगा म्हणत असतो, त्या माणसाला ना मी नाही सांगू शकत, पण तो जो काही सुभानराव आहे ना, सुभानराव त्यांना तू विचार. त्यावर प्रिया म्हणत असते, कोण सुभानराव? त्यावर तो मुलगा म्हणत असतो, तो बघ ना तिथे आहे, तिथे जाऊन बघ ना, विचार ना एकदा. तेव्हा आता प्रिया लगेचच धावतच त्या सुभानरावाकडे येते आणि त्याला विचारत असते की तुम्ही ह्या माणसाला बघितलंय का? ह्या माणूस तुम्हाला कुठे माहिती आहे का? त्यावर लगेचच आता इकडे तो माणूस म्हणत असतो, ह्या माणसाला हो हो पाहिलंय ना. कुठे पाहिलंय सांगा ना प्लीज, कुठे पाहिलंय? कारण त्या मोबाईलमध्ये फोटो असतो तो म्हणजे महिपतचा. आणि तेव्हा तो माणूस म्हणत असतो, तिथे वरती सगुणाचं घर आहे, त्या सगुणाकडे पाहिलं होतं. असं म्हटल्यानंतर आता मात्र प्रिया विचार करत असते, आता ही सगुणा कोण? आता ह्या सगुणाला मी कुठे शोधू, काय करू? ह्या तर गोष्टी मला कळतच नाही येतं. कारण त्या माणसाने एकदा महिपतला सगुणाकडे आलेलं पाहिलं होतं आणि म्हणूनच ती पुन्हा विचार करत असते, नाही मला आता ही सगुणा कोण आहे शोधावंच लागेल. आणि म्हणून ती पुन्हा पुढच्या प्रवासाला सुरुवात करत असते. आता सगुणा म्हणजे कोण? तर रुद्रची मावशी, आणि तिच्याकडे हा आला होता अशी प्रियाला हिंट मिळालेली असते. आणि तेव्हा ती म्हणते, आता ही सगुणाला कुठे शोधणार आहे, मी काय करणार आहे? इथे धड मला नीट कोणी सांगत सुद्धा नाहीये. हा महिपत ना कुठल्या बिळामध्ये जाऊन लपलाय ना ते सुद्धा कळत नाही. आणि त्यानंतर पुन्हा पहिल्या मुलाकडे जी आली होती ब्लॅक रंगाचा कपडा घातलेल्या, त्याच मुलाकडे ती येते आणि विचारत असते की सगुणाचं घर कुठे? तेव्हा तो मुलगा सांगत असतो की ते बघा, ते उंच टेकडी दिसते ना, त्या उंच टेकडीवरती त्या सगुणाचं घर आहे. आणि तेव्हा प्रिया पुन्हा सगुणाकडे निघालेली असते. तर आता आपण पाहतो की इकडे उर्वशी आणि सावी बसलेल्या असतात. आज गिरिजाची मेहंदी असते आणि मेहंदी असल्या कारणाने इथे आता मेहंदी तर वेगळी तयार केलेलीच असते, पण सावीला रुद्रसोबत लग्न करायचं असतं. त्यामुळे गिरिजाच्या हातावर जी मेहंदी आहे ती रंगू द्यायची नसते. आणि त्यामुळेच उर्वशीच्या मदतीने इथे सावीने त्या मेहंदीमध्ये एक केमिकल मिक्स केलेलं असतं. आता ती विचार करत असते, एकदा का ही जी मेहंदी आहे ना ती सावीच्या हातावर लागली की मग मला खरी मजा बघायची आहे आणि मग काय होतंय ना ह्या सगळ्या गोष्टीचा मला इथे विचार करायचा आहे, असं ती बोलत असते. पण त्यावर लगेचच आता ही प्रियासुद्धा कुठे राहिली काहीच कळत नाही, असं त्या दोघीजणी बोलत असतात. आता दरवाजा वाजतो. दरवाजा वाजल्यानंतर धावतच सावी दरवाजा उघडण्यासाठी जाते. आता दरवाजा उघडल्यानंतर समोर पाहते तर काय, समोर आलेली असते सायली. आणि ती म्हणत असते, तुम्ही दोघीजणी इथे काय करताय? त्यावर लगेचच आता सावी म्हणत असते, आम्ही काही नाही म्हणून सायली मात्र त्यांना विचारत नाही आत येऊ का काही वगैरे, कारण ती डायरेक्टच आतमध्ये येत असते. आतमध्ये आल्यानंतर सायली खरं तर आता इकडे थोडीशी कुणकुण लागलेली असते. आणि सायली किती मास्टर माइंड आहे, किती चतुर आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता सायली आतमध्ये येते आणि ती म्हणत असते, तुम्ही इथे काय करताय? त्यावर लगेचच आता गिरिजा म्हणत असते की म्हणजे उर्वशी म्हणत असते, आम्ही नाही काही नाही, तू इथे काय करतेस, तुला काय हवं? नाही बाकी सगळेजण तिकडे मेहंदीची तयारी करतायत ना, म्हणून म्हटलं तुम्ही इकडे काय करताय? म्हटलं चला एकदा तुमच्याकडे जावं आणि तुम्ही काय करताय काय नाही ह्या सगळ्या गोष्टी पाहाव्या, असंच आता इथे ती बोलत असते. त्यावर लगेचच आता सावी म्हणत असते, नाही हे काय, आम्ही येतच आहोत, येणारच आहोत, पण तू कशाला आलीस इकडे? चल आतमध्ये चल, असं तिला ती सांगत असते, बोलण्याचा प्रयत्न करते. पण इकडे ही मात्र अजिबात ऐकत नाही आणि आतमध्ये सायली घुसलेली असते. तर इकडे आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जी वासंती आहे, वासंती आलेली असते ती म्हणजे गिरिजाकडे. आणि गिरिजाकडे आल्यानंतर ती गिरिजाला म्हणत असते, हे बघ गिरिजा, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलेलं आहे. तेव्हा ती म्हणत असते, काय आणलेलं आहे तुम्ही माझ्यासाठी? ती म्हणत असते, हे बघ, ही आपल्या घराण्याची परंपरा आहे. माझ्या सासूने मला ही वज्रटीक दिली होती, तर आत्ता ही वज्रटीक मी तुला म्हणजेच माझ्या होणाऱ्या सुनेला देणार आहे. त्यावर ती म्हणत असते, पण आई हे मला कशासाठी? हे मला नकोय ना प्लीज, म्हणजे एवढे महागडे दागिने वगैरे हे मला घालण्याची सवय नाही, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला नका देऊ ना प्लीज. त्यावर वासंती तिच्या हातामध्ये ती वज्रटीक ठेवते आणि म्हणत असते, अगं वेडी आहेस का तू? हे बघ, हा तुझा हक्क आहे, तू ह्या घरची सून होणार आहेस, माझ्या रुद्रची बायको होणार आहेस, आणि त्यामुळेच मी तुला ही वज्रटीक देत आहे. आणि नाही वगैरे म्हणण्याचं अजिबात कारण नाहीये. का नाही म्हणतेस तू? हे बघ, नाही म्हणायचं नाही, घे ही वज्रटीक, घे तू, असं म्हणून शेवटी आता नाना म्हणताने सुद्धा तिला ती वज्रटीक घ्यावीच लागली असते. तर आता आपण पाहतो सायली आतमध्ये आल्यानंतर सायलीचे प्रश्न सुरू झालेले असतात. ती विचारत असते, तुम्ही इथे काय करताय, कशासाठी आलाय वगैरे वगैरे वगैरे, ह्या सगळ्या काही गोष्टी उर्वशी विचारत असते. आता धावतच इकडे जी सावी आहे ती दरवाजापाशी जाऊन उभी राहते. आणि सावी दरवाजापाशी जाऊन उभी राहिल्यानंतर बाहेर कोणी येतंय का, काही प्रॉब्लेम तर होतोय का, ह्या सगळ्या गोष्टी तिला पाहायच्या असतात. आणि त्यामुळेच ती बाहेर जाऊन उभी राहते. आणि बाहेर जाऊन
उभी राहिल्यानंतर आता इकडे दुसऱ्या बाजूला सायली म्हणते, तुम्ही इथे काय करताय, म्हणजे हे सगळं काय आहे? त्यावरती म्हणत असते, अगं काही नाही, अहो म्हणजे तुम्ही दोघीच इथे हे सगळं काही करताय, तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, बाहेर एवढं सगळं तयारी चालू आहे आणि तुम्ही अशा इथे काय करताय? त्यावरती म्हणत असते, अगं काही नाही, आम्हाला ना बाहेरची ती मेहंदी अजिबात आवडत नाही, म्हणून आम्ही ही ऑर्गॅनिक मेहंदी इथे भिजवलेली आहे आणि तेच करतोय. अच्छा असं आहे का, बरं बरं ठीक आहे, आणि मग इकडे मी बाहेर घेऊन जाते. काय गं, पण तू इकडे कशी काय, आणि तुला बरेच प्रश्न पडतायत. तेव्हा ती सायली म्हणत असते, हो त्यासाठी तर मी इथे आलेली आहे ना. असं म्हणून बरं ठीक आहे, चला या तुम्ही. आता सायली तर तिथून निघून जाते, पण इकडे मात्र उर्वशीला खूपच टेन्शन आलेलं असतं. उर्वशी विचार करत असते, ही मुलगी ना कशासाठी आली काय, हीच ती सायली आहे, असं दोघीजणी सुद्धा बोलत असतात. तर आता इकडे मात्र दुसऱ्या बाजूला जी काही वज्रटीक दिलेली असते, ती वज्रटीक घालण्याचं काम आपली गिरिजा करत असते. आता गळ्यामध्ये एक छोटीशी माळ असते, ती माळ काढण्यासाठी ती काढण्याचा प्रयत्न करते आणि ती माळ काढल्यानंतर आता पुन्हा तिला वज्रटीक घालायची असते. रुद्र मात्र तिथेच असतो. रुद्र तिथून कुठेही गेलेला नसतो. आहे त्याच ठिकाणी रुद्र उभा असतो आणि आहे त्याच ठिकाणी रुद्र उभा असल्या कारणाने जेव्हा ती गळ्यातला हार काढते तेव्हा मात्र तिचं लक्ष आपल्या ह्या रुद्रकडे जातं आणि रुद्रकडे गेल्यानंतर रुद्र ताबडतोब त्याची नजर बाजूला फिरवतो आणि बाजूला फिरवल्यानंतर त्याला असं वाटतं की नको नको, हिला थोडीफार लाज वगैरे वाटू शकते, तिला थोडंसं अवघडल्यासारखं होऊ शकतं, म्हणून तो बाजूला नजर करतो. आता तिच्या गळ्यामधला हार काढून नंतर ती वज्रटीक घालते. आता वज्रटीक घालत असताना मात्र बघा ना प्रेक्षकांनो, तिच्या कानाच्या मागे असलेलं तुळशीचं पान जे आहे ना ते स्पष्टपणे दिसतंय. किती म्हणजे एकच असल्यासारखं वाटतंय ना, तिकडे सायलीच्या पायावरती तुळशीपत्र, तर इकडे हिच्या पायावरती तुळशीपान. बापरे, म्हणजे खरंच ना कमाल आहे सगळ्या गोष्टीची. आता इथे आपण पाहतो की जो रुद्र आहे, रुद्रने मात्र तिला तो जो काही आपला वज्रटिकीचा दागिना आहे तो घालून दिलेला असतो आणि वज्रटीक घालून दिल्याच्या नंतर गिरिजा मात्र खरंच अप्रतिम अशी दिसत असते. तो तिच्याकडे पाहतच असतो आणि पाहिल्यानंतर इकडे एक चोरट्या नजरेने पाहत असतो. तिच्यासुद्धा ते लक्षात येतं आणि तिच्या लक्षात आल्यानंतर ती एका पॉईंटला असा विचार करते, मी काय करू, हे सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत का ते एकदा सांगून टाकू का, म्हणजे हे लग्न मी का करते, कशामुळे करते, ह्या जर गोष्टी मी सांगितल्या तर मला असं वाटतं की बरं होईल म्हणून. तेवढ्यातच वासंती पुन्हा आलेली असते. वासंती आल्याबरोबर ती म्हणते, अगं बाई काय झालं ना, मी गजरा आणला होता तुझ्याकरिता आणि तो गजरा द्यायलाच विसरली तुला, म्हणून घेऊन आले. त्यावर ती म्हणत असते, खरंच ही वज्रटीक आणि हा दागिना तुझ्यावर खरंच किती शोभून दिसतोय, नाही का रे रुद्र. त्यावर तो म्हणत असतो, सुंदर. आता सुंदर म्हटल्यानंतर वासंती त्याला विचारते, काय सुंदर दिसतंय, दागिना सुंदर, वज्रटीक सुंदर दिसते का माझी गिरिजा सुंदर दिसते. तेव्हा तो मात्र तिथेच लाजतो. तर आता आपण वळूयात दुसरं आपल्या इकडे दुसऱ्या बाजूला कल्पना आणि त्याचबरोबर प्रतिमा. कल्पना आणि प्रतिमा ह्या आता कल्पनाच्या खोलीमध्ये बसलेल्या असतात. त्या दोघीजणी सुद्धा खोलीमध्ये बसलेल्या असल्या कारणाने इथे आता कल्पना म्हणत असते, प्रतिमा एक गोष्ट सांगू का ग तुला, मला ना तुला काहीतरी सांगायचंय. त्यावर कल्पना म्हणते, बोल ना काय झालंय. मला असं वाटतंय की आता बघ ना, अस्मिताचं डोहाळे जेवण आपण केलं नाहीये आणि डोहाळे जेवण करावं असं मला वाटतंय. त्यावर प्रतिमा म्हणत असते, अगं किती छान कल्पना आहे ही तुझी कल्पना, खरंच मला खूप आवडलं आणि तू काय एवढी टेन्शन घेतेस, आपण लवकरात लवकर तिचं डोहाळे जेवण करून घेऊया ना. त्यावर कल्पना म्हणत असते, अगं हो, पण बघ ना आता तिचा 7वा महिना संपत आला आहे आणि मला असं वाटतं एक हे घरातलं वातावरण कसं होतंय, काही ना काही सतत कंटिन्यू चालूच असतं ना गं, म्हणून मला असं वाटतंय की आपण जे अस्मिताचं डोहाळे जेवण आहे ते पटकन करून घेऊयात. अगं पटकन आत्ता म्हणजे कसं, हे बघ आता सायली अर्जुन लग्नासाठी गेलेत ना, मग ते दोघं जण लग्नावरून आले ना तर मग आपण तिचं डोहाळे जेवण उरकून घेऊया. नाही ग, त्यांना आता खूप उशीर होईल. अगं पण ते नसताना कसं डोहाळे जेवण करणार आहोत आपण, हे बघ पूर्णाजी सुद्धा नाही आहे इथे आणि त्याचबरोबर पूर्णाजी नाही आहे, सायली अर्जुन नाही येतं आणि ते इथे नसताना आपण तिचं डोहाळे जेवण कसं करणार आहोत. त्यावर कल्पना म्हणत असते, पण बघ ना माझं मन ना मला खूप घाबरं वाटतंय आणि ह्या सगळ्या दगदगीमध्ये माझ्या लेकराचं डोहाळे जेवण राहायला नको गं असं मला वाटतंय. त्यावर प्रतिमा म्हणत असते, बरं ठीक आहे, तू नको काळजी करूस, आपण काय करूया, तिचं ना अगदीच घरातल्या घरामध्ये छोटंसं डोहाळे जेवण करूया, चालेल ना. त्यावर लगेच आता इकडे कल्पना म्हणत असते, हो चालेल ठीक आहे, मग आपण त्याची लवकरात लवकर तयारीसुद्धा करूयात, असं सुद्धा इकडे आता ते बोलत असतात. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो प्रेक्षकांनो की दुसऱ्या बाजूला आता इकडे जी काही आपली गिरिजा आहे ती आलेली असते आणि गिरिजा तिथे आल्यानंतर रुद्रचं मात्र लक्ष तिच्याकडे जातं आणि अर्जुन आणि रुद्र हे दोघं जण सोबतच बसलेले असतात बरं का. आता अर्जुन त्याला म्हणत असतो, तुला एक गोष्ट
गोष्ट सांगू का, ह्या मुलींना सुरुवातीला खूप कमाल असतात बरं का, पण नंतर इतक्या चिडक्या आणि भांडखोर होतात ना की काही सांगू नको. आता रुद्र हा फक्त गिरीजाकडेच पाहत असतो आणि तिला म्हणत असतो सुंदर सुंदर. आता इकडे अर्जुन पाहत असतो आणि तो अर्जुन म्हणत असतो म्हणजे खरं तर आता रुद्रने अर्जुनला विचारलेलं असतं की मला एक गोष्ट सांग, तुमच्या लग्नामध्ये हे सगळं मेहंदी, संगीत, त्याचबरोबर हळद, ह्या सगळ्या काही गोष्टी झाल्या होत्या का रे? तेव्हा इकडे आता अर्जुन म्हणत असतो तुला काय सांगू, आमचं लग्न, आमचं संगीत आणि त्याचबरोबर आमचं जे काही लग्न झालेलं आहे, 2-2 वेळा आमचं लग्न झालेलं आहे, त्या जर गोष्टी तू ऐकशील ना तर खरंच तुला तर शॉकच बसेल, हे अर्जुन सांगत असतो. आणि सांगत असताना मात्र रुद्र समोरच असतो. आता रुद्रचं अर्जुन काय बोलतो ह्या सगळ्या गोष्टीकडे अजिबात लक्ष नसतं. अर्जुन म्हणत असतो बघा आता कशी कॉमेडी करतो अर्जुन रुद्रशी. तो म्हणतो माशी आली माशी, पण रुद्राचं लक्ष नसतं. माशी बसली तरी रुद्राचं लक्ष नसतं. इकडे सायली गिरिजाचा तोंड असं पकडते आणि तिला हसण्यासाठी प्रोत्साहित करत असते. त्यावर अर्जुन म्हणत असतो माशी उडाली. त्यावर रुद्र म्हणतो त्यावर अर्जुन म्हणत असतो माशी नाचायला लागली. त्यावर रुद्र म्हणत असतो म्हणजे ह्यांची ही दोघांची कॉमेडी चालू असते. कारण रुद्र तर आता गिरिजाकडे एकटक पाहत असतो ना, त्यामुळे त्याचं लक्ष नसतं. आता आपण पाहतो की लगेचच इकडे सुंदर दिसते ना. त्यावर लगेच रुद्र म्हणत असतो बघ ना कशी सुंदर दिसते, किती कमाल दिसते ना. हे सगळं काही ते सुरू असताना सायलीचं लक्ष मात्र आजूबाजूला जातं. आता सायलीचं लक्ष आजूबाजूला गेल्यानंतर सायलीच्या नजरेस मात्र इकडे प्रिया पडत असते. कारण प्रियासुद्धा ह्या कार्यक्रमाला आलीच असते. तिला आमंत्रित केलेलं असतं उर्वशी आणि त्याचबरोबर सावीनं. आता सावीला लग्न करायचं असतं रुद्रसोबत आणि त्यामुळे हिचं संगीत, हिची मेहंदी, हिचं हळद, हे सगळं तिला डिस्ट्रॉय करायचं असतं. आणि ते कोणामुळे करायचं असतं, कोणाच्या मदतीने करायचं असतं, तर प्रियाच्या मदतीने करायचं असतं. का तर इकडे काही जरी झालं ना तरीसुद्धा एखादा अपशकुन झाला पाहिजे आणि एखादा अपशकुन झाला की तर मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील असं तिचं म्हणणं असतं. आता इकडे ह्या सगळ्या गोष्टी होत असताना गिरिजाचं लक्ष आपल्या रुद्रकडे जातं आणि रुद्र मात्र तिला खूप सुंदर दिसतेस असं बोटानेच खुणावत असतो. गिरिजा मनामध्येच विचार करते मी हे लग्न करायला खरी तयार झाली, पण मला असं वाटतंय की मी हे लग्न जरी करत असले ना तरीसुद्धा हे लग्न मी का करते, कोणत्या कारणास्तव करते, ह्या मात्र गोष्टी मी इथे सांगायला पाहिजेत का, असा गिरिजेच्या मनामध्ये पुन्हा विचार येऊन जातो. पण सायली मात्र तिच्याशी बोलत असते आणि सायली बोलत असताना तिला ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून आणि त्याचबरोबर सगळं काही करण्याचा प्रयत्न सुद्धा इथे ती करत असते. तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे प्रियाला फोन आलेला असतो, तो म्हणजेच की पण तू काय एवढी हरवलीस, कसला विचार करतेस एवढं, काय झालेलं आहे असं सायली तिला विचारत असते. तेव्हा गिरिजा म्हणत असते नाही ग, मला काही नाही झालेलं, मी ठीक आहे आणि त्याचबरोबर पण तुला काहीतरी वाटतंय, मला तू कसल्या तरी विचारात हरवलीस. पण गिरिजा मात्र तेव्हा काहीच सांगत नाही. दुसऱ्या बाजूला सावीने प्रियाला कॉल केलेला असतो आणि ती म्हणत असते प्रिया काय चाललंय तुझं, कुठे आहेस तू. त्यावर प्रिया म्हणत असते अगं आलीच आहे मी, हे काय आता तुमच्या बंगल्याच्या बाहेरच आहे, मेहंदी सुरू झाली का. अगं हो तेच तर, त्याच्यासाठीच तर तुला कॉल केलाय ना, कधी येतेस तू. तेव्हा प्रिया म्हणत असते हो हो आलेच मी. तेव्हा प्रिया आतमध्ये निघालेली असते. आता सावी म्हणत असते मावशी, म्हणजे उर्वशीला म्हणते मावशी प्रिया आता आलेली आहे बरं का. तेवढ्यातच आता प्रिया हळूहळू निघालेली असते आणि तेव्हा सायलीचं लक्ष मात्र प्रियाकडे जातं आणि ती म्हणत असते प्रिया इथे. आणि तेव्हा लगेच गिरिजाला म्हणत असते गिरिजा मी आलेच ना 2 मिनिटात. आणि ती प्रिया तिथे आहे ह्या गोष्टीचा कानोसा तिला घ्यायचा असतो किंवा खात्री करून घ्यायची असते म्हणून ती निघालेली असते. तेव्हा प्रिया आता सुद्धा निघालेली असते. तर दुसऱ्या बाजूला आता सावीच्या हातामध्ये मेहंदी असते. सावीच्या हातामध्ये मेहंदी असते आणि ती मेहंदी मात्र एका बाईचा धक्का लागल्यामुळे ती मेहंदी खाली पडते, सांडते. आता जी मेहंदी तिने आणलेली असते ती मेहंदी इथे लिक्विड किंवा केमिकल टाकून आणलेलं असतं, जेणेकरून आता ज्या मुलीच्या अंगावर हातावर सांडलेली असते तिला मात्र त्या सगळ्या गोष्टीचा खूप जास्त त्रास होणार असतो. इकडे सावीचा हा प्लॅन तर आता फ्लॉप झालेलाच असतो, कारण मेहंदी तर पूर्ण सांडलेली असते आणि मेहंदी सांडल्यानंतर आता थोडीशी मेहंदी त्या बाउलमध्ये असते. तेव्हा सायली पडून येते. सायलीचा पुन्हा धक्का ह्या सावीला लागतो आणि सावीच्या पूर्ण चेहऱ्यावरती ती मेहंदी सांडते. आणि सावीच्या पूर्ण चेहऱ्यावर मेहंदी सांडल्यानंतर मात्र आता सावीला काय करावं काय नाही हे कळतच नाही. आता बघा उर्वशी आणि सावी हा सगळा काही जो काही घडलेला प्रकार आहे तो कसा फिरवतात अपशकुन म्हणून. तर आता प्रेक्षकांनो आजच्या
आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खरंच खूप जास्त इंटरेस्टिंग आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे फायनली मेहंदी झालेली असते. आता इथे हळदीचा कार्यक्रमसुद्धा सुरू असतो. आता हळद इथे लागत असताना मात्र जेव्हा रुद्रला सुरुवातीला हळद लागते आणि ती रुद्रची जी काही उष्टी हळद आहे ती आपल्या गिरिजाला आणायची असते आणि ती पुन्हा एकदा हळद इथे सांडवली जाते आणि ते सुद्धा मुद्दामूनच ती उष्टी हळद जी आहे ती सांडवली जाते. तेव्हाच इथे उर्वशी आणि त्याचबरोबर इकडे जी काही आपली सावी आहे, ह्या दोघीजणी सुद्धा म्हणत असतात, काय चाललंय हे सगळं काही, किती आणि कशा पद्धतीने आपल्याला आणखी इथे हे असे अपशकुन पाहायला मिळणार आहेत. कारण ही हळद जी आहे ती इथे फेकून देण्यात आलेली असते आणि ही हळद फेकून दिल्यानंतर आता सांडवलेली असते अपशकुन म्हणून. आणि त्यावर लगेचच आता इकडे गिरिजा रडते. ती सायलीला म्हणते, बघितलंस ना ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होत आहेत. हळदसुद्धा सांडली कारण छतावर आग लावण्यात आलेली असते. आग आग म्हणून सगळ्यांना बाहेर काढलेलं असतं आणि तेव्हा सावीने ती हळद सांडवलेली असते. गिरिजा रडायला लागते आणि सायलीला म्हणते, हे सगळं माझ्यामुळे होतंय, कारण मी ह्या लग्नाला मनापासून तयार नाहीये आणि मी हे कशासाठी लग्न करते तर कुठल्या तरी दडपणाखाली येऊन मी हे लग्न करते आणि त्यामुळेच हे लग्नामध्ये असे विघ्न आणि अपशकुन येत आहेत असं सुद्धा ती इथे बोलत असते. त्यावर आता सायली तिला काहीतरी करून व्यवस्थित केलं पाहिजे, काहीतरी करून तिला ह्या ट्रॅकवरून बाजूला आणलं पाहिजे, तिच्या मनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आल्या नाही पाहिजे. म्हणून सायली आणि अर्जुन एक भन्नाट आयडिया करतात. इकडून गिरिजा धक्का देते आणि तिकडून जो अर्जुन आहे तो रुद्रला धक्का देतो आणि गिरिजा पडणार तेवढ्यातच जो रुद्र आहे तो सावरतो. गिरिजाच्या गालाची उष्टी हळद इथे आता रुद्रेला लागलेली असते आणि त्यामुळे इथे सायली आणि अर्जुन टाळ्या वाजवतात आणि अर्जुन म्हणत असतो, बघा बघा फायनली काय झालेलं आहे. तर फायनली इथे आता उष्टी हळद इकडे लागलेली आहे आणि उष्टी हळद लागली ही गोष्ट सायली मोठ्याने बोलते आणि त्याचबरोबर आता तर शुभशकुन झालाय ना की हो हा अपशकुन झालेला आहे असं म्हणण्यात येतं. आणि त्यानंतर सावी आणि उर्वशीचा पुन्हा एकदा प्लॅन फ्लॉप झालेला असतो. तर प्रेक्षकांनो एन्जॉय करा मस्त TTM आणि त्याचबरोबर नशीबवान या मालिकेचा महासंगम.